पाहुयात मनोरंजन सुपरफास्ट। कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील सरे शहरात एक कॅफे सुरू केला। कपिल शर्माच्या या कॅफेमध्ये महिनाभरात 2दा गोळीबार झालाय। बिश्नोई गँगकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी खबरदारीचे पाऊल म्हणून कपिल शर्माला सुरक्षा पुरवली आहे। अभिनेता अजय पुरकर तब्बल 6 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करतोय। नशीबवान या नवीन मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारणार असून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी रक्षाबंधनानिमित्त निर्माते असित कुमार मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिशा त्यांच्या घरी पोहोचली असून या खास क्षणाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। 25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या महाअवतार नरसिम्हा या चित्रपटाला तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय। अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलंय। काही मुस्लिम प्रेक्षक सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांनाही महाअवतार नरसिम्हा प्रचंड आवडत असल्याचं त्यांनी म्हटलंय। अभिनेत्री नुपूर अलंकार ही एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री होती। तिने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। परंतु 2022 मध्ये तिने अचानक कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतला आणि अध्यात्माच्या मार्गाचा स्वीकार केला। नुपूर आता एका संन्यासीचं आयुष्य जगते। मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या कारचा अपघात झालाय। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाहीये, परंतु हा अपघात अशा ठिकाणी झाला जिथे त्याला सहज मदत मिळणं शक्य नव्हतं। अखेर त्याची गाडी टोईंगनं मुंबईपर्यंत आणली गेली। त्याचसोबत त्यानं एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत संजना ही व्यक्तिरेखा घराघरात पोहोचवणारी अभिनेत्री रुपाली भोसले आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते। लपंडाव या आगामी मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे। अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे। बऱ्याच काळापासून असे वृत्त येत आहे की ती लवकरच तिच्या पतीला घटस्फोट देऊ शकते। दरम्यान घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हंसिका मोटवानीनं गूढ पोस्ट केली आहे। पोस्टद्वारे ती म्हणाली आहे की यावर्षी मला असा धडा मिळाला जो मी मागितला नव्हता। दशावतार हा मराठी चित्रपट 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या चित्रपटातील पहिलं गाणं आवशीचा घो नुकतंच प्रदर्शित झालंय। दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकर, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनय बेंडे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळतोय।